पुंडलिकवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। सद्गुरुनाथ भगवान की जय। हरि ओम तत्सत। ध्यानमूलम गुरुमूर्ति, पूजामूलम गुरुपदम, मंत्रमूलम गुरुर्वाक्यम, मुक्तिमूलम गुरुकृपा। ब्रह्मेवाहम अहम ब्रह्म न चाहम ब्रह्मणा पृथक, नाहम देहो न मे देहा केवलहम सनातन। या ठिकाणी आपण सर्वजण दृग्दृश्य विवेक या ग्रंथाचा अभ्यास करण्यासाठी एकत्रित जमलेलो आहोत आणि आतापर्यंत आपण एकूण किती श्लोक अभ्यासलेले आहेत? किती? 7 चालू आहे. किती चालू आहे? ते तुमच्या शेजारीच राहतात, ते म्हणतात 7 संपला, तुम्ही म्हणता 7 चालू. किती चालू आहे? थोडं जरा भिंतीचा अडथळा आहे. किती चालू आहे? 7वा का 6वा? 7वा का 6वा का 8वा? का आठवत नाही? आठवत नाही? 8वा नाही, 7वाच आहे ना? 7वा संपला का नाही संपलाय? शाळेमध्ये कॉलेजमध्ये पण असं होतं, विद्यार्थ्यांना प्रश्न विचारले की त्यांना फार टेन्शन येतं. म्हणतो मास्तर तुमचं काम शिकवण्याचं आहे, प्रश्न विचारण्याचं काम परीक्षेमध्ये. मध्येच कशाला प्रश्न विचारत? परीक्षा असेल तेव्हा प्रश्न विचारा, मध्ये कशाला प्रश्न विचारता? ठीक आहे. कुठला ग्रंथ आहे आपला? दृग्दृश्य विवेक. कोणाचा आहे ग्रंथ? आद्य शंकराचार्य. आद्य शंकराचार्यांचा हा दृग्दृश्य विवेक ग्रंथ आहे. या ग्रंथाचा आपण अभ्यास करतो आहोत. 7 श्लोक आपण आतापर्यंत पाहिलेले आहेत. 8व्या श्लोकाचा आपण विचार करणार आहोत. 7व्या श्लोकामध्ये आपण एक दृष्टांत पाहिला होता आणि त्या दृष्टांताप्रमाणे सिद्धांताचा आपण विचार केलेला आहे. तप्ताय पिंडवन्मतम म्हणजे तापलेल्या लोखंडाच्या गोळ्याप्रमाणे चिच्छाया आणि अहंकार यांचं तादात्म्य असतं, असा अभ्यास आपण मागे केलेला आहे. आणि अहंकारापोटीच पुढे स्थूल शरीर निर्माण होत असल्यामुळे, जसा अहंकार तसंच स्थूल शरीर निर्माण होत असल्यामुळे शरीर म्हणजे स्थूल शरीर आणि चिच्छाया यांचं सुद्धा तादात्म्य आहे, असा आपण मागे विचार केलेला आहे. त्याच श्लोकाचा अभ्यास आता पुढे आपण 8व्या श्लोकामध्ये सुद्धा करणार आहोत. त्याच्या पुढील भाग आपण या 8व्या श्लोकात पाहणार आहोत. अहंकारस्य तादात्म्यम, अहंकारस्य तादात्म्यम चिच्छाया देह साक्षीभिः सहजम कर्मजम भ्रांतिजन्यम च त्रिविधम क्रमात्. अहंकारस्य तादात्म्यम चिच्छाया देह साक्षीभिः सहजम कर्मजम भ्रांतिजन्यम च त्रिविधम क्रमात्, असा हा श्लोक आहे. याचा आपण मराठीत थोडक्यात विचार करूया. अहंकाराचं तादात्म्य हे चिच्छाया, देह आणि साक्षी यांच्याशी होतं आणि हे जे तादात्म्य आहे ते 3 प्रकारचं आहे. एक सहज, दुसरं कर्मज, सहज कर्मज आणि भ्रांतिजन्य. आणि हे 3 प्रकारचं तादात्म्य जे आहे हे तादात्म्य आपण विचार करणार आहोत. तादात्म्य या शब्दाचा अर्थ होतो 2 वेगवेगळ्या पदार्थांचं मिश्रण. तादात्म्य म्हणजे वेगवेगळ्या पदार्थांचं मिश्रण होणे. मग ते पदार्थ खरे आहेत का खोटे आहेत, कसे आहेत, याचाही आपल्याला विचार करणे आहे. या ठिकाणी पहिल्यांदा श्लोकाच्या पहिल्या भागामध्ये अहंकार असा शब्द आलेला आहे आणि तादात्म्य कोणाचं आहे? अहंकाराचं आहे. अहंकारस्य तादात्म्यम.
अहंकारस्य तादात्म्य म्हणजे अहंकाराचं तादात्म्य होतं. कोणाशी? तर उत्तरार्धामध्ये पहिल्या श्लोकाच्या पहिल्या चरणाच्या उत्तरार्धामध्ये चिच्छाया देह साक्षीभी, याचा अर्थ होतो चिच्छाया म्हणजे चितीची छाया, देह म्हणजे स्थूल शरीर. कारण या ठिकाणी मागे अहंकार शब्द आल्यामुळे अहंकार शब्दाने आपण सूक्ष्म शरीर घेतो आणि त्यामुळे इथे देह शब्द पुन्हा आल्यामुळे आपण देह या शब्दाचा अर्थ स्थूल शरीर असा घेतो. आणि तिसरा आहे साक्षी. या तिघांशी अहंकाराचं तादात्म्य आहे. हे तादात्म्य कसं आहे? सहजम कर्मजम भ्रांतिजन्यम च त्रिविधम क्रमात. आता क्रमात शब्दाने असं लक्षात येतं की क्रमात म्हणजे क्रमाने हे घ्या. हे तादात्म्य कसे घ्या? क्रमाने म्हणजे चिच्छायाचं तादात्म्य जे आहे ते सहजम आहे, देहाचं तादात्म्य जे आहे ते कर्मजम आहे आणि साक्षीचं जे तादात्म्य आहे ते भ्रांतिजन्यम आहे. असा तो क्रम आहे. क्रम म्हणजे पहिले तिघे सांगितलेत, नंतर तादात्म्याचे प्रकार 3 सांगितले आहेत. पहिल्यांदा कोणाशी तादात्म्य होतं? अहंकाराचं तादात्म्य कोणाशी होतं? तर तिघांशी होतं. पहिला आहे चिती छाया, दुसरा आहे शरीर, स्थूल शरीर, आणि तिसरा आहे साक्षी. या तिघांचं तादात्म्य 3 प्रकारे होतं आणि ते क्रमाने होतं. म्हणजे पहिला जे घेतलाय तो पहिल्याशी, दुसरा घेतलाय तो दुसऱ्याशी, तिसरा घेतलाय तो तिसऱ्याशी, असा क्रम आहे. पहिला घेतला होता चिती छाया, दुसरा घेतला होता स्थूल देह आणि तिसरा घेतला होता साक्षी. मग तोच क्रम पुढे जे भ्रांतिजन्य किंवा सहजम किंवा कर्मजम असे शब्द वापरलेत त्याच्यामध्ये जो क्रम दिलेला आहे त्याच क्रमाने घ्या असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणून तो क्रमात शब्द आहे. क्रमात म्हणजे पहिला, दुसरा, तिसरा. पहिल्यांदा देह सांगितलं, ज्यांच्याशी तादात्म्य झालंय अहंकाराचं ते, आणि नंतर जे सांगितले ते काय? ते प्रकार सांगितलेले आहेत, कशा प्रकारचं तादात्म्य आहे. तर पहिलं चिती छाया असल्यामुळे तादात्म्याचे प्रकार पहिला कुठला आहे? सहजम. म्हणून सहजम हा जो प्रकार आहे तादात्म्याचा, हा कोणाचा आहे? चिती छायाचा आहे. दुसरा तादात्म्याचा प्रकार आहे कर्मजम. मग हा कर्मजम जो तादात्म्याचा प्रकार आहे तो कोणाचा आहे? स्थूल देहाचा आहे. आणि तिसरा तादात्म्याचा प्रकार आहे भ्रांतिजन्यम. मग तिसरा वर कोण दिलेला आहे तादात्म्य पावणारा? साक्षी. मग साक्षीचं जे तादात्म्य आहे ते भ्रांतिजन्यम म्हणजे भ्रांती रूप आहे. असा हा 3 प्रकारचा तादात्म्य अध्यास, 3 प्रकारचं तादात्म्य तिघांशी अहंकाराचं होतं. सरळ या श्लोकाचा आपण विचार केला. आता आपल्याला याचा बारकाईने विचार करायचा आहे. अहंकार म्हणजे काय? मागील श्लोकामध्ये आपण कोणाचा विचार केला होता? छाया अहंकारयोरैक्यम तप्ताय पिंडवन्मतम. छाया म्हणजे चिती छाया आणि अहंकार यांचं ऐक्य. तप्ताय पिंडवन्मतम तद अहंकार तादात्म्यात देहश्चेतन तामगा. तद अहंकार तादात्म्यात म्हणजे त्या अहंकाराचं जे तादात्म्य आहे ते देहासोबत किंवा या साक्षीसोबत किंवा चिती छायेसोबत कसं होतं असा विचार आपण मागे केलेला आहे. तर त्याचा पहिल्या म्हणजे 7व्या श्लोकामध्ये असा विचार सांगितलेला आहे की हे जे तादात्म्य आहे हे तप्ताय पिंडवन्मतम आहे असं सांगितलंय. आधी दृष्टांताने सांगितलंय आणि याचे प्रकार मग पुढे या 8व्या श्लोकामध्ये सांगितले. म्हणजे 7व्या श्लोकामध्ये अहंकार आणि चिती छाया यांचं तादात्म्य सांगितलेलं आहे. आता अहंकार आणि चिती छायाचं तादात्म्य सांगितलेलं असताना ते दृष्टांताच्या द्वारे म्हणजे उदाहरणाच्या द्वारे स्पष्ट केलेलं आहे. मग उदाहरण काय आहे? ज्याप्रमाणे लोखंडाचा गोळा तापवला जातो आणि तापवल्यानंतर ती जी अवस्था आहे ते जसं तादात्म्य आहे अग्नी आणि लोखंडाचं, त्याप्रमाणे हे अहंकार आणि चिती छायेचं तादात्म्य आहे. असा आपण अभ्यास 7व्या श्लोकात केलेला आहे. मग 8व्या श्लोकात काय केलंय? 8व्या श्लोकामध्ये पुन्हा तादात्म्य सांगतायत, पण आता काय करतायत? अहंकाराचं तादात्म्य फक्त चिती छायाशी न सांगता पुढे अजून 2 शब्द आलेले आहेत आणि एक आहे देह आणि दुसरा आहे साक्षी. मागील श्लोकामध्ये देह शब्द येऊन गेलेला आहे आणि आपण विचार करताना त्याचा सविस्तर अभ्यास करताना हा विचार केलेला आहे की अहंकारामुळे देह तयार होतो, त्यामुळे देहाशी सुद्धा चिती छायाचे तादात्म्य आहेच.
आणि ते तप्ताय पिंडवन्मतम आहे. जसं चिती छाया अहंकार आणि चिती छाया या दोघांचं ऐक्य तप्ताय पिंडवन्मतम म्हणजे अग्नी आणि लोखंडासारखं आहे याचा विचार आपण केला. त्याचबरोबर अहंकारामुळे शरीर तयार होत असल्यामुळे त्या शरीराचं आणि चिती छायेचं जे तादात्म्य आहे ते सुद्धा तप्ताय पिंडवन्मतमच आहे असा आपण विचार केलेला आहे. असा विचार झाला होता. मग देह आणि अहंकार हे दोघेही घेतले होते, चिती छायेशी तादात्म्य पावलेले. पण आता या ठिकाणी मात्र काय केलेलं आहे, या ठिकाणी एक शब्द जास्त आहे, तो आहे साक्षी. एक शब्द जास्त आलेला आहे साक्षी, नाही का. आणि मागे सांगितलं तर चिती छायाने अहंकाराचं तादात्म्य आहे, पण इथे काय म्हणतात अहंकाराचं तादात्म्य आता बाकी तिघांशी आहे. बघा, म्हणजे आधी काय केलेलं आहे, आधी सांगितलंय चिती छाया आणि अहंकाराचं तादात्म्य, आणि आता काय सांगतायत अहंकार आणि तिघांचं तादात्म्य. म्हणजे हा फरक इथे थोडासा केलेला आहे. हा थोडासा लक्षात घेण्यासारखा आहे. मागील श्लोकामध्ये काय आहे, अहंकार आणि चिती छाया, म्हणजे चिती छाया आणि अहंकार. इथे काय अहंकार आणि तीन. मग अहंकार आणि तीन जे आहे त्याच्यामध्ये एक चिती छाया आहेच, दुसरा आहे देह आणि तिसरा आहे साक्षी. असा तिघांचं तादात्म्य सांगितलेलं आहे. असा हा अभ्यास आहे यामध्ये. मग यातला पहिला, या चौघांचा आपल्याला थोडा थोडा विचार करणं गरजेचं आहे. त्या चौघांचा विचार करून मग त्यांच्या तादात्म्यांचा विचार करणं गरजेचं आहे. म्हणजे त्याचे प्रकार जे आहे त्या प्रकारांचा विचार करणं गरजेचं आहे. पहिल्यांदा जो शब्द आलाय तो हा अहंकार. अहंकाराचं तिघांशी तादात्म्य. अहंकार म्हणजे काय, अहंकार कुठे राहतो, आपल्याकडे राहतो का दुसऱ्याकडे राहतो, आपल्याकडे का दुसऱ्याकडे. अहंकार कोणाकडे राहतो, आपल्याकडे राहतो. पण आपण काय म्हणतो, माझ्याकडे अहंकार नाहीये, अहंकार दुसऱ्याकडे आहे, तो अहंकार आहे, मी नाही, असं वाटतं आपल्याला. प्रत्येकाला वाटतं मी अहंकारी नाही, अहंकार आपल्याकडे नाहीच असं वाटतं, नाही का. आता अहंकार जो दोन प्रकारचा असतो, अहंकार एक चांगला पण आहे आणि एक वाईट पण आहे, नाही का. अहंकार चांगला पण आहे, अहंकार वाईट पण आहे. तर जास्तीत जास्त परमार्थ करताना हे लक्षात घेतलं पाहिजे की वाईट अहंकार जो आहे तो सोडलाच पाहिजे. चांगला अहंकार पाळणं गरजेचं आहे. पुढे जाऊन त्या अहंकाराचाही विचार करणं गरजेचं आहे. या ठिकाणी दोघांचाही विचार आहे, दोघांना एकत्रितच धरलेला आहे. म्हणजे या ठिकाणी अहंकार शब्द चांगला अहंकार वाईट अहंकार या दोघांशी एकरूप आहे, म्हणजे वेगळा नाही त्यानं. या ठिकाणी वाईट अहंकाराचा विचार किंवा चांगल्या अहंकाराचा विचार नाही, तर त्या दोघांचा एकत्रित विचार आहे. वाईट अहंकार म्हणजे काय आणि चांगला अहंकार म्हणजे काय. शास्त्र, सद्गुरू, परमात्मा, देव यांच्याविषयी जो अहंकार असतो तो चांगला आहे. पण संसार, वित्त या सगळ्यांविषयी असलेला जो अहंकार आहे तो मात्र चांगला अहंकार नाही, चांगला अहंकार नाही. बरोबर का. म्हणून हे दोन अहंकार जे आहेत हे एकत्रितच या अहंकार शब्दामध्ये. अहंकार हा दुसऱ्याकडे असतो असं पण म्हणण्यापेक्षा अहंकार आपल्याकडेच असतो. स्थूल ध्यात अहंकार राहतो काय, अहंकार कुठे राहतो, स्थूल ध्यात राहतो का सूक्ष्म ध्यात राहतो का कारण ध्यात राहतो, कुठे राहतो सूक्ष्म ध्यात, अंतःकरणात. आपण मागे अहंकार शब्दाचा विचार बराच केलेला आहे, मागील श्लोकामध्ये केलेला आहे विचार. अहंकार हा सूक्ष्म देहाचा एक अवयव आहे किंवा सूक्ष्म देहामध्ये अहंकार आहे. हा जो अहंकार आहे या अहंकाराचे पुढे आपण दोन भाग केले होते. काय, एक आणि मन बुद्धी आहे, मन बुद्धी असे दोन भाग केले होते. आणि मन बुद्धीपासून पुढे परत चित्त आणि अंतःकरण असे भाग केले होते. वेगवेगळ्या शास्त्रामध्ये वेगवेगळ्या रीतीने अभ्यास आढळतो, हे मागेच मी तुम्हाला सांगितलेलं आहे. खरं पाहिलं तर सूक्ष्म देहाच्या 17 तत्वांचा जर विचार केला, 17 तत्व धरून जर विचार केला तर फक्त मन आणि बुद्धी हे दोनच घेतात. परंतु मन आणि बुद्धीमध्ये मनामध्ये चित्त हे धरलं जातं आणि बुद्धीमध्ये अहंकार धरला जातो. म्हणजे मनाच्या अंतर्भूत चित्त धरतात आणि बुद्धीच्या अंतर्भूत अहंकार धरतात, आणि हे चारही मिळून अंतःकरण म्हणतात. असं 17 तत्वांचा देह जेव्हा धरला जातो तेव्हा असं केलं जातं. म्हणजे हे चारही जरी घेतलं तरी या चारींचा विचार नीट जर आपण केला तर फक्त हे कार्यभेदाने नावं आलेली आहेत. एकाच अंतःकरणाला कार्यभेदाने आलेली ही नावं आहेत. जसं निश्चय केल्यामुळे बुद्धी, आणि तो निश्चय गर्वात्मक झाला, गर्व करू लागला त्या निश्चयावर, तो अहंकार आहे असं धरलं जातं. म्हणजे निश्चय जो आहे तो मीच शाणा असं म्हटलं की अहंकार. बुद्धीने एखादा निश्चय केला पण मीच करू शकतो असं म्हटलं की अहंकार येतो. म्हणजे जसं शास्त्राचा अभ्यास, शास्त्राचा
विचार, शास्त्राचा अर्थ मीच करू शकतो. मी करू शकतो म्हटलं की बुद्धी आहे, आणि मीच करू शकतो म्हटलं की अहंकार आहे. म्हणजे बुद्धीचा अहंकार रूपाने परिणाम पावते. स्वयंपाक मीच चांगला करू शकते असं जर म्हटले की अहंकार येतो, आणि स्वयंपाक मी चांगला करते असं म्हटलं की बुद्धी येते. आता मन जे आहे हे मन म्हणजे संकल्प करणे किंवा विकल्प करणे. आणि तेच मन जेव्हा स्थिर आणि शांत व्हायला लागतं, एकाग्र व्हायला लागतं, तेव्हा त्या मनाला चित्त म्हणतात. कारण चित्ताचं काम आहे एकाग्रता, म्हणून मनच चित्त रूपाने परिणाम पावतं. एक भाग. दुसरा भाग असा आहे की मनामध्ये जे संकल्प विकल्प येतात ते जिथून येतात ते चित्त आहे. मनामध्ये येणारे संकल्प विकल्प येतात कुठून? चित्तातून येतात, म्हणून ते चित्त आहे. म्हणून एकाग्रता साधणं हे सुद्धा चित्ताचं काम आहे, आणि जिथून संस्कार बाहेर पडणार आहे ते सुद्धा चित्ताचंच काम आहे. असा अभ्यास दिसतो. म्हणजे या 5 शब्दांचा विचार तुम्हाला मी इथे एक अवांतर भाग म्हणून सांगितला. त्यातला अहंकार शब्द इथे आलेला आहे. तर हा अहंकार जो शब्द आहे तो या सगळ्यांचा प्रतिनिधी म्हणूनच आहे. तो काही एकटा फक्त नाही. म्हणजे बाकीचं बुद्धी, मन आणि चित्त हे जे आहेत हे सगळे सोडून नाही द्यायचे, ते याच्यामध्ये अंतर्भूत आहेत असं समजा. जसं फक्त मन घेतलं की मनामध्ये हे बाकीचे धरावे लागतात, तसंच अहंकार असं जर धरलं तर या अहंकारामध्ये हे बाकीचे सगळे आहेच असं समजून हा विषय आपण अभ्यास करणार आहोत. असं आपण समजून करणार आहोत. आणि तसं समजणं हे जास्त योग्य आहे. कारण की अहंकारानंतर अहंकाराचं तादात्म्य हे देह म्हणजे स्थूल देहाशी धरलेलं आहे, आणि इकडे आतमध्ये साक्षीशी धरलेलं आहे. याच्या व्यतिरिक्त मनाशी, बुद्धीशी असं काही धरलेलं नाही. म्हणून अहंकार शब्दामध्ये आपण हे बाकीचे एकत्रित धरायला काही हरकत नाही. एवढंच नव्हे, इंद्रिये म्हणजे ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय आणि प्राण यांना सुद्धा त्याच्यासोबत त्यांचीच सामग्री म्हणून धरायला काही हरकत नाही. म्हणजे अहंकार हा शब्द सूक्ष्म देहासाठी पूर्ण वापरायला काही हरकत नाही. कारण की ज्याप्रमाणे सूक्ष्म देहासाठी फक्त मन शब्द वापरण्यात येतो, कारण मन शब्द जर सूक्ष्म देहाशी वापरण्यात आला, सूक्ष्म देहासाठी वापरण्यात आला, तर त्याच्यामध्ये ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय, प्राण हे घेतलेच जातात. त्या मनामध्ये ते सगळे अंतर्भूत धरले जातात. मग त्या मनाच्या ऐवजी फक्त इथे काय केलेलं आहे? अहंकार शब्द वापरलाय. म्हणून आपण अहंकार या शब्दाने पूर्ण सूक्ष्म शरीरही धरायला काही हरकत नाही का? अहंकारस्य तादात्म्यम. हा जो अहंकार आहे हा अहंकार कोणामध्ये नाही, सर्वांमध्ये अहंकार आहे. पण अहंकार मी मगाशी म्हटल्याप्रमाणे जो चांगला अहंकार आहे तो आपल्याला तारणार आहे, आणि वाईट अहंकार जो आहे, मीपणा जो म्हणतो आपण त्याला, मीपणा, तो जो अहंकार आहे तो मात्र आपल्याला संपवणार आहे. आणि त्याला आपल्याला प्रयत्नपूर्वक सांभाळून ठेवलं पाहिजे. असो, या सूक्ष्म देहाशी म्हणजेच अहंकाराचं किंवा सूक्ष्म देहाचं तादात्म्य कोणाकोणाशी होतं हा विषय या 8व्या श्लोकामध्ये. सूक्ष्म देहाचं तादात्म्य कोणाशी होतं? सूक्ष्म देह हा मध्य स्थितीवर आहे, मध्ये आहे. तो कुठे आहे? तो मध्ये आहे. त्याच्या एका बाजूला आहे स्थूल देह, दुसऱ्या बाजूला आहे साक्षी. इथे कारण त्याचा अभ्यास आलेला नाही. दुसऱ्या बाजूला आहे साक्षी, आणि त्याच्यामध्ये प्रवेश करणारा तिसरा पण एक भाग धरलेला आहे, तो आहे चितिछाया म्हणजे चिदाभास. तर असे 3 जण या अहंकाराशी संबंध करतात. तिघांचा संबंध अहंकाराशी येतोय. अहंकाराचा संबंध देहाशी पण येतो, स्थूल देहाशी. कारण जसा अहंकार तसा स्थूल देह आहे, जसा सूक्ष्म देह तसा स्थूल देह येतो, आणि जसा सूक्ष्म देह असेल तसा स्थूल देह आल्यामुळे या ठिकाणी अहंकाराचा तादात्म्य त्या स्थूल देहाशी सुद्धा आहे असं म्हटलेलं आहे. कारण आता आपण जे स्थूल शरीर घेऊन फिरतो, हे स्थूल शरीर घेऊन फिरत असताना आपल्याला हे माहित आहे की हे स्थूल शरीर आणि सूक्ष्म शरीर वेगळं आहे असं माहित आहे. आपल्याला माहिती आहे, आता आपण अभ्यास केला म्हणून. परंतु साधारण माणसाचं विचारलं तर त्यांना काही कळतच नाही स्थूल शरीर आणि सूक्ष्म शरीर वेगळं आहे का. आपणही विचार केला तरी आपल्याला लक्षात येत नाही. खरं तर जेव्हा आपण वाचतो किंवा विचार करतो तेव्हा लक्षात येतं. ते साधारणपणे लक्षात येत नाही, एकदम सहजपणे हे लक्षात येत नाही की आपलं आणि स्थूल देहाचं म्हणजे अहंकाराचं आणि स्थूल देहाचं ऐक्य आहे. असं काही आपल्याला सहजपणे लक्षात येत नाही. म्हणजे ऐक्य म्हणजे तादात्म्य, भ्रमाने तादात्म्य असं काही लक्षात येत नाही. एकच वाटतात ते, असे 2 वेगळे नाही वाटत. ऐक्य होण्यासाठी 2 पदार्थ पाहिजेत. 2 पदार्थ असेल त्यांचं ऐक्य झालं असं आपण म्हणू शकतो. पण एकच पदार्थ असेल तर ऐक्य झालं असं म्हणतं कसं येईल? एकच आहेत ते, एकच असतील तर ऐक्य झालं कसं म्हणता येईल?
एकच आहेत ते. तर अहंकार हा जो तादात्म्य पावतो त्या तादात्म्यामध्ये पहिल्यांदा धरलेला आहे चिती छाया. आता चित छाया म्हणजे काय? अहंकाराचा आपण पुन्हा एकदा थोडक्यात विचार केला. आधी आपण अहंकार शब्द पाहिलेला आहे म्हणून त्याच्यावर जास्त बोलण्याचं काही कारण नाही. परंतु अहंकार जो आहे तो पंचतन्मात्राच्या सत्वगुणापासून बनतो. म्हणजे पंचमहाभूतांच्या अपंचीकृत पंचमहाभूतांच्या सत्व अंशापासून तो बनतो. म्हणून तसा तो तेजोमय आहे. तसा तो तेजोमय आहे. हा जो अहंकार आहे या अहंकाराचं तादात्म्य अहंकारस्य तादात्म्य कोणाशी? चिती छाया. आता चिती छाया म्हणजे काय? चिती आपण अभ्यास केलेला आहे. चिती म्हणजे काय? चिती म्हणजे काय आपण मागे विचार केलेला आहे. किती श्लोकामध्ये? 5व्या श्लोकामध्ये काय विचार केला आहे? चितीचे लक्षणं आपण पाहिलेले आहेत. काही लक्षणं आपण पाहिलेली, न वृद्धिम न याती न क्षयम, अशी काही लक्षणं आपण पाहिलेली आहेत मागे. ती चिती जी आहे त्या चितीची छाया म्हणजे तिचं प्रतिबिंब आहे. ती चिती नाहीये ती. कारण चित छाया म्हटलं की चित्तीचं प्रतिबिंब, आणि प्रतिबिंब म्हणजे काय याचा आपण मागे बराच विचार केलेला आहे. बरोबर. मग या ठिकाणी कोण आहे? चिती आहे का चित छाया आहे? चित छाया आहे. म्हणजे चिदाभास, त्याला आपण चिदाभास म्हणू. चिदाभास आहे, चिद नाहीये. कोण आहे? चिदाभास म्हणजे परावर्तित झालेला प्रकाश आहे. परावर्तित प्रकाश हा विशेष असतो. सामान्य प्रकाश जो आहे तो परावर्तित झालेला नाही, आणि विशेष प्रकाश जो आहे तो परावर्तित झालेला आहे. यासाठी आपण आरशाचा दृष्टांत पाहिलेला आहे. आरशातून जो प्रकाश परावर्तित होतो तो विशेष आहे. चिती छाया जी आहे ही कशी असणार? मग विशेष आहे, परावर्तित झालेली असल्यामुळे. कारण छाया जेव्हा आपण शब्द पाहिला तेव्हा तो छाया हा शब्द आपण परावर्तित झालेल्या किरणांप्रमाणे धरलेला आहे. एक भाग. आभास असा त्याला आपण शब्द वापरतो. आभास म्हणजे खरं नाही, ते भ्रमात्मक आहे. चिती छाया म्हणजे चित याचाही अभ्यास केलाय, छाया म्हणजे प्रतिबिंब याचाही आपण विचार केलाय. तर अहंकाराचं या चिती छायेसोबत तादात्म्य झालेलं आहे. तसा पहिला भाग. अहंकाराचं तादात्म्य कोणाशी आहे? चिती छायेशी. दुसरा आहे देह. देह म्हणजे स्थूल शरीर. आता हे स्थूल शरीर जे आहे ह्या स्थूल शरीराचं तादात्म्य सुद्धा कोणाशी आहे? अहंकाराशी तादात्म्य. अहंकार आणि स्थूल शरीर. आपण या स्थूल शरीराला असे चिटकून बसलेलो आहोत की हे शरीर म्हणजेच अहम असं वाटतं. अहम, स्थूलोहम, कृशोहम हे आपल्याला जे वाटतं ते काय वाटतं? त्यांचं तादात्म्य म्हणून. आपण म्हणतो ना मी स्थूल आहे, मी उंच आहे, मी ठेंगणा आहे, हे जे आपण म्हणतो हे स्थूल देहाचे धर्म आहेत. उंच, ठेंगणा, स्त्री, पुरुष हे कोणाचे धर्म आहेत? सगळे स्थूल देहाचे धर्म आपण कोणाशी एकरूप करतो? अहंकाराशी. अहंकार आणि स्थूल देह यांचं ऐक्य होतं. अहम धरतो त्याच्यावर. अहंकार अहम कोणावर धरतो? स्थूल देहावर अहम धरतो. म्हणून स्थूल देहाचं ना अहंकाराचं तादात्म्य, या दोघांचं एक तादात्म्य झालेलं आहे. या दोघांचं काय झालेलं आहे? तादात्म्य झालेलं आहे. आता हे तादात्म्य पण कसं झालंय याचाही आपल्याला विचार करायचा आहे. पण या दोघांचं तादात्म्य झालंय हे पहिले लक्षात घेण्यासारखं आहे. अहंकार चिती छाया एक तादात्म्य, अहंकार स्थूल देह हे दुसरं तादात्म्य. आता चिती छायाचं जेव्हा तादात्म्य होईल अहंकाराशी तेव्हा तो अहंकार काय म्हणेल? हे बघा, बोलतोय कोण? अहंकार. अहंकार बोलतोय. काय बोलतो? तो जसं म्हणतो कृशोहम, स्थूलोहम किंवा मी राम देशपांडे आहे असं जेव्हा तो म्हणतो अहंकार, अहंकार म्हणतो मी राम देशपांडे आहे, मी स्त्री आहे, मी पुरुष आहे, मी उंच आहे, मी ठेंगणा आहे, हे जेव्हा अहंकार म्हणतो तेव्हा तो स्थूल देहाशी तादात्म्य करतोय. तेव्हा त्याचं स्थूल देहाशी तादात्म्य असं बोलताना. जेव्हा चिती छायेशी तो तादात्म्य करतो अहंकार तेव्हा तो काय म्हणेल? चिती छायेचे जे काही धर्म असतील ते तो घेईल. चिती छायेचे धर्म काय आहेत? जे चितचे धर्म असतील त्याच्या समान काहीतरी पाहिजे. म्हणजे आरशाच्या समोर जर पुरुष उभा केला तर आरशामध्ये पुरुषाचंच प्रतिबिंब पडेल का स्त्रीचं पडेल? पुरुषाचंच पडेल. म्हणजे काहीतरी समानता आहे. मग त्याच्यामध्ये जे काही दोष तयार झाले ते तर आहेतच, पण समानता राहणार ना. म्हणजे पुरुष उभा केला आरशासमोर तो स्त्री दिसणार नाही आरशात. डाव्याचा उजवा होईल ते सगळे दोष पुढे येतात ते आहेत, पण
पुरुष असेल उभा तर पुरुषच दिसेल, एवढं तर नक्कीच आहे. तसं चिती छाया जी आहे ती चिती छाया म्हणजे प्रतिबिंब, जशी चित असेल तसंच इकडे काहीतरी यायला पाहिजे. मग चितचे जे गुणधर्म आहेत हे आपण, चितची जी लक्षणं आहेत ती आपण आधी पाहिलेली आहेत. कुठे पाहिले आपण? 5व्या श्लोकामध्ये जे आपण पाहिले ते काय पाहिलेत? न वृद्धी न क्षयम, पुढे बस एवढेच 3 श्लोकात काय लिहिलेलं आहे? श्लोक काय? श्लोक आठवतोय काय? श्लोकाची सुरुवात आठवते का? नोदेती नास्तमे तेषाम न वृद्धिम न याति क्षयम स्वयं विभात्य धान्यानी भासयेत साधनम विना. आता श्लोक आहे तो. तुम्ही काय अभ्यास करत नाही, तुम्ही म्हणता महाराजच करतात अभ्यासामध्ये, आपल्याला काय गरज आहे? 31 श्लोक आहेत फक्त ते. प्रत्येक वेळा त्याने पहिले जरी 5 व 6 जेवढे चालले तेवढे जरी वाचून आले तर चालतंय. आठवड्यावर तेवढे वाचले तर पाठ होतील. ते पाठ करण्यासाठी म्हणून नाही, पण ते कमीत कमी विषय लक्षात येण्यासाठी तरी वाचले पाहिजेत ना. 2 मिनिटाचं काम आहे ते, जसे तर 5 मिनिट लागते. ठीक आहे. नोदेती नास्तमे तेषाम, ज्याचा उदय होत नाही, ना अस्त होतो, ना वृद्धी होते, ना क्षय होतो. स्वयं जो प्रकाशमान आहे त्याला दुसऱ्याच्या प्रकाशाची अपेक्षा नाही. बरोबर? हे सगळे कोणाचे धर्म आहेत? चितीचे धर्म आहेत. हे चितीचे लक्षण आहेत. मग चिती छायेमध्ये सुद्धा हे येणारच. मग चिती छायेमध्ये काय येणार? हे सगळे येणार. माझ्यासारखा मीच शहाणा, माझ्याशिवाय प्रकाशमान कोणीच नाही, असा अहंकाराने चिती छायाशी तादात्म्य करूनच म्हटलेलं आहे. मलाच सगळं कळतं म्हणजे प्रकाशमान, हे जाणीव झाली ना. जाणीव म्हणजे प्रकाशमान. आपल्याला वाटतं ना मीच शहाणा आहे, असं म्हणताना काय म्हणत असतो, पण खरं आपण आतमध्ये काय असतं? मलाच नाही, मलाच सगळं कळतं म्हणजे जाणीव. आपण म्हणतो मलाच सगळं कळतं, असं वाटतं आपल्याला, प्रत्येकाला वाटतं असं की मलाच सगळं कळतंय. कळतंय म्हणजे जाणीव, जाणीव म्हणजे प्रकाश, नाही का? आणि चिती छायाचं तो काय? प्रकाश हा तिचं लक्षण आहे. चितीचं लक्षण आहे प्रकाश. प्रकाश म्हणजे कळणं, कळणे म्हणजे जाणीव, नाही का? आणि आपल्याला काय वाटतं? आपल्याला काय वाटतं? मलाच कळतं. कळणे हा जो प्रकार आहे, जाणीव हा जो गुणधर्म आहे, हा कोणाचा आहे? चितीचा आहे. आपला जो अहंकार आहे तो त्या धर्माशी एकरूप होतो आणि मग म्हणून आपल्याला वाटतं काय? मलाच कळतं. मलाच कळतं असं का वाटतं? कारण कळणे हा धर्म आहे चिती छायेचा, म्हणजे खरा तो चितीचा धर्म आहे, पण छायेमध्ये तो येणार. म्हणून कळणे हा धर्म चितीचा, त्याच्याशी तादात्म्य कोण पावतो? अहंकार. म्हणून आपण म्हणतो मला कळतं. आणि अहंकार जरा बलवत्त झाला की मलाच कळतं असं म्हणतो, ठीक आहे? कळणं हा एक जो धर्म आहे. आता त्या धर्मांमध्ये जी लक्षणं सांगितलेली आहेत त्याच्यामध्ये काही सगळीच लक्षणं सांगितलेली नाहीत. काही प्रतिनिधी म्हणून काही शब्द वापरलेले आहेत. म्हणजे ते एक धर्म सगळे जे ते प्रातिनिधिक आहेत. सगळे धर्म त्यात आले असं नाही, पण तुम्ही मगाशी म्हटल्याप्रमाणे सच्चित आनंद हे त्याचे स्वरूप आहे, हे त्याचे लक्षणच आहेत. म्हणजे सत्ता किंवा अस्तित्व, चिदत्व, चिदत्व म्हणजे ज्ञानरूपता, जाणीव. चेतना हा त्याचा धर्म आहे, चैतन्य, चेतना, हे सगळे चित्तीचे धर्म आहेत. आनंदरूपता हे त्याचे धर्म आहेत सगळे. माझंच अस्तित्व राहिलं पाहिजे असं वाटतं ना. अस्तित्व कोणाचं आहे? मी राहिलो पाहिजे फक्त वाटतं. दुसरे कोण असेल का नसेल काही घेणं नाही. किती मेले तरी लोक काय, आपल्याला काय वाटतं? आपलं अस्तित्व राहिलं पाहिजे. म्हणजे आपल्या अस्तित्वाविषयी आपल्याला काय काळजी असते. म्हणजे एखादा प्रसंग जर आला की आता सगळेजण मारणार, तर प्रत्येक जण दुसऱ्याला वाचवेल का स्वतःला वाचवेल? कोणाचं अस्तित्व टिकवण्याचा प्रयत्न करेल. आता समजा इथे काहीतरी कारणाने गोंधळ झाला तर तुम्ही म्हणाल का महाराजांना वाचू पहिलं, कारण ते उपकारक आहेत. तुम्ही म्हणाल आपलं पहिलं वाचवा स्वतःला, महाराज गेले तर काही आपल्याला फरक पडत नाही. साधारण गोष्ट ही, नाही का? का वाचवेल कोणी? फारच एखादा उदार असेल जीवावर तर तो म्हणाल महाराजांना वाचू, असं होऊ शकतं. नाही होऊ शकत असं नाही, परंतु साधारणपणे जर बघितलं तर प्रत्येक जण स्वतःच्या अस्तित्वासाठी झटतो. आपण जे झटतोय रात्रंदिवस ते कशासाठी? स्वतःच्या अस्तित्वासाठी झटतोय. तर अशा प्रकारे चितीचे जे काही गुणधर्म आहेत, चितीची जी लक्षणं आहेत, ती चिती छायेमध्ये सुद्धा धरणं अपेक्षित आहेत. सगळ्याचे सगळे धरणं अपेक्षित नाही, तसंचे तसे धरणे अपेक्षित नाही, पण येणार हे नक्कीच आहे. जसं प्रतिबिंबात बिंबाचे धर्म येतात. मग या चिती छायेशी म्हणजे यांच्या धर्मांशी अहंकार तादात्म्य पावतो आणि म्हणून आपण म्हणतो मला कळतं. म्हणजे कळणे हा धर्म काही अहंकाराचा नाहीच आहे मुळात. अहंकाराला कळत नाही, अहंकार जड आहे. पण अहंकार काय म्हणतो? मला कळतं.
म्हणजे अहंकार म्हणजे आपण. आता अहंकाराशी आपण तादात्म्य पावलेलो आहे. आता कोण पावलं त्याचा अभ्यास नंतर येणारच आहे आपल्याला. परंतु या ठिकाणी अहंकार आणि चित्तीछाया यांचा कसं तादात्म्य होतं याचा पण आपण थोडक्यात विचार केला, म्हणजे 1-2 उदाहरणावर. तिसरी गोष्ट आहे अहंकार आणि साक्षी. आता हा साक्षी जो आहे, या साक्षीचं तादात्म्य काय आता इथे अजून आपल्याला विचारात घेतलेलं नाही. आता साक्षी शब्द जो आहे तो अजूनपर्यंत जास्त आपण अभ्यासलेला नाही. साक्षी हा जो शब्द आहे तो फार महत्वाचा आहे. साक्षी म्हणजे काय? आतापर्यंत साक्षी शब्दाचा अभ्यास आलाय का? नाही. पहिल्या श्लोकापासून आतापर्यंत साक्षी शब्दाचा अभ्यास कदाचितच आला असेल, नाही का? आलेला नाही नक्की. रूपम दृश्यम लोचनम दृक् तद दृश्यम दृक्तु मानसम दृश्याधिवृत्तया साक्षी असा आलाय शब्द, आहे की नाही? पहिल्यांदा तो शब्द आलेला आहे. मग तिथे साक्षी शब्द आलेला आहे. त्यावेळेस आपण विचार केलेला आहे साक्षी शब्दाचा. थोडक्यात फार उत्कृष्टपणे विचार केलाय असं म्हणता येणार नाही, परंतु त्यावेळेची जी गरज असेल त्याप्रमाणे आपण तो विचार केलेला आहे. परंतु पुन्हा एकदा तुम्हाला साक्षी शब्द आला का नाही हेच आठवेना म्हटलं साक्षी म्हणजे काय याचा जो विचार केला असेल तो आठवण्याची शक्यता कमी आहे. नाही असू, त्याच्यात काही विशेष नाहीये, विशेष काही नाहीये त्यामध्ये. कारण आपलं जे काही रोजचं जगणं आहे या जगण्यामध्ये विसर पडणे, विस्मरण होणे हा साधारण आपला विषय आहे. साधारण विस्मरण होणारच. विस्मरण झालं नसतं तर फिरलो का असतो. अनंत जन्मांचं जो गती आपली झाली आहे, अवगती झाली आहे, गती आगती ही जी आपली झाली ती मुळात विस्मरणामुळेच झालेली आहे. त्यामुळे विस्मरण होण्यात काही नवल नाही. पण चांगल्या गोष्टीचं स्मरण ठेवण्याचा प्रयत्न करावा लागतो सुरुवातीला. वाईट गोष्टी विस्मरणात टाकाव्या लागतात सुरुवातीला, आणि पुढे स्मरण विस्मरण दोन्ही चढावं लागतं, है की नाही? तर आपल्या स्मरणात आता काय सध्याची परिस्थिती आपल्या स्मरणात चांगलं नाही, वाईट स्मरणात आहे सगळं. जे काही स्मरणात आहे त्याला आपण चांगलं म्हणतो, हा दुर्दैवाचा भाग आहे. जे आपल्या स्मरणात आहे त्याला आपण काय समजतो? त्याला चांगलं समजतो. जे विस्मरणात आहे त्याच्याबद्दल आपल्याला काही माहितच नाही, अधिक त्याला वाईटही समजू शकतो, किंवा त्याला कोणी वाईट समजणार नाही. परंतु स्मरणात जे आहे ते मात्र चांगलंच वाटतं. पण स्मरणातलं चांगलं आहे का वाईट आहे हे कळण्यासाठी परमार्थ करावा लागतो. परमार्थ करायचा आहे का? कारण की आपल्या स्मरणात जे आहे ते चांगलं आहे का वाईट आहे? चांगलं स्मरणात ठेवावं का वाईट स्मरणात ठेवावं? काय स्मरणात ठेवावं? चांगलं स्मरणात ठेवावं. मग चांगलं स्मरणात जर ठेवायचं असेल तर चांगल्या वाईटची ओळख करायला पाहिजे. म्हणून चांगल्या वाईटाची ओळख करून ते स्मरणात आपण ठेवलं पाहिजे, त्यातलं चांगलं. मग काय काय चांगलं हे शास्त्र शिकवतं. म्हणून परमार्थामध्ये पहिल्यांदा काय चांगल्या गोष्टी शिकाव्या लागतात आणि त्या लक्षात ठेवाव्या लागतात स्मरणात. म्हणजे 1000 नातेवाईकांची नावं पाठ करावीत का 10 श्लोक पाठ करावेत? 10 श्लोकामध्ये 100 शब्द, म्हणजे 100 शब्द पाठ करावेत श्लोकातले, का 1000 नातेवाईकांची नावं पाठ करावीत? काय करावं? चांगलं काय वाईट काय? आता 1000 लोकांची नावं पाठ करायची गरजच नाही आम्हाला, आम्ही सहजच करतो, ती सहजच पाठ आहेत आमची. पण श्लोक कितीही गोखले तरी पाठ होत नाहीत, श्लोक पुन्हा म्हटले तरी पाठ होत नाहीत. आणि नातेवाईकांची नावं मात्र सहज पाठ आहेत. आमक्याचा मुलगा कोण, त्याचं नाव काय, त्याच्या बायकोचं नाव काय, त्याच्या मुलीचं नाव काय, नवीनच जन्माला 10 दिवसापूर्वी आल्या त्याचं नाव काय ठेवलं हे सुद्धा यांना लक्षात असतं. आश्चर्यकारक गोष्ट आहे. मागच्या आठवड्याचा श्लोक आठवत नाही, आणि 1 महिन्यापूर्वी जर कोणाच्या घरी पोरग जन्माला आलं आणि त्याचं चुकून त्यांनी नाव ठरवलं असेल, ते फक्त ठरवलंय तरी आपल्याला माहित असतं हे नाव ठरवलंय वाटतं. एवढं आश्चर्यकारक आहे का नाही? म्हणजे स्मरणात जे आपल्या, बरं हे वाईट कशावरून असं तुम्ही प्रश्न करू शकता ना. हे वाईट का? तुम्ही म्हणाल 1000 नातेवाईकांची नावं लक्षात ठेवणं, उदाहरण म्हणून मी 1000 नातेवाईक घेतो, याच्याऐवजी कुठलाही विषय असो जो स्मरणात आपण ठेवतो तो वाईट का चांगला हे कशावरून ठरवावं असा प्रश्न आहे. वाईट का चांगला हे कशावरून ठरवणार? ज्या पदार्थांच्या स्मरणात ठेवण्याने तुम्हाला मृत्यूचं भय संपणार नाही. मृत्यू हे भय काय? मृत्यू हे काय? भय. आपल्या सगळ्यात जर कशाची जास्त भीती वाटते ते आहे मृत्यू. बाकी आपल्याला कशाचीच भीती वाटत नाही जेवढी मरणाची भीती वाटते सगळ्यांना. जे काही म्हणतात आम्ही घाबरत नाही मरणाला, ते सुद्धा त्या क्षणाला घाबरतात. कदाचित त्याच्या क्षणाच्या आदल्या क्षणापर्यंत ते घाबरणार नाही, पण शेवटच्या क्षणाला मात्र ते सुद्धा घाबरतात. म्हणजे आत्महत्या करणारा सुद्धा जेव्हा आत्महत्या करतो तेव्हा कदाचित तो शेवटच्या क्षणापर्यंत धट असतो की मी मरतो आता काही होत नाही, पण शेवटच्या क्षणाला त्याला वाटतं वाचलो तर बरं होईल, पण तो संपलेला असतो त्याचा विषय. आलं लक्षात?
म्हणजे एकदम निगरगट्टपणे शत्रूशी लढणारा सैनिक जरी असला तरी सुद्धा त्याला एक क्षण तरी वाटतं की आपण मरू नये, कारण भीती सगळ्यात जास्त आहे मरणाची. जो कुठला पदार्थ आपल्याला या मरणाच्या भयापासून वाचवू शकत नाही तो वाईट आहे. मग ते महाराज असले तरी सुद्धा. महाराज जर आपल्याला मरण या भयापासून वाचू शकत नाहीत तर त्या महाराजांचा आपल्याला काही उपयोग नाही, त्या शास्त्राचा आपल्याला काही उपयोग नाही, कारण मरण हे जे भय आहे या भयापासून ते आपल्याला वाचू शकत नाही. संसारामध्ये असलेले कुठलाही पदार्थ, कुठलीही वस्तू ज्यापासून आपल्याला मरणाचं भय संपवता येणार नाही ते सगळे वाईट आहेत. ते विस्मरणात गेले पाहिजेत, त्यांचं स्मरण राहू नये. आणि जे पदार्थ आपल्याला मरण भयापासून वाचवतील, सोडवतील त्यातून आपल्याला, असे कुठलेही पदार्थ असो, मग ते चर असो अचर असो, असं कुठलाही पदार्थ असो, तो आपल्याला स्मरणात ठेवला पाहिजे. दृग्दृश्यविवेक हा ग्रंथ जो आहे हा चर सृष्टीमध्ये नाहीये, हा अचर मध्ये जातोय, नाही का. ग्रंथ हा अचर सृष्टीत येतो, सद्गुरू हे चर सृष्टीमध्ये येतात. मग सद्गुरू असो किंवा शास्त्र असो, हे दोन्ही सुद्धा चराचरात्मक मध्ये जातात, चर आणि अचर मध्ये जातात. तर या दोघांना स्मरणात ठेवावं का नाही ठेवावं, जर त्यांच्यापासून आपल्याला मरण भय संपवता येणार असेल तर आपल्याला त्यांना स्मरणात ठेवलं पाहिजे, स्मरण त्यांचंच करायला पाहिजे, बरोबर का नाही. स्मरण आणि विस्मरण हा अवांतर थोडासा विषय इथे आला, आहे का नाही. परंतु आपल्याला हे लक्षात घेण्यासारखं आहे. खरं जे आहे ते चितिछाया, या चितिछायेमध्ये असलेले जे काही गुणधर्म आहेत, या गुणधर्माशी जेव्हा अहंकार एकरूप होतो तेव्हा असं काहीतरी म्हणतो की मला कळतं. कळणं हा धर्म काही अहंकाराचा नाही, कळणं हा धर्म काही देहाचा नाहीये, तो कोणाचा आहे, चितिछायेचा आहे. साक्षी या शब्दाचा आपण विचार करत होतो. साक्षी, साक्षी म्हणजे काय, साक्षी म्हणजे पाहणारा, त्याचं स्वरूपच आहे. साक्षी म्हणजे कोण, पाहणारा. काय पाहणारा, त्याच्या समोर जे येईल तो पाहणारा. आता पाहणारा म्हटल्यानंतर तो काही त्या क्रियेत धरता येत नाही. उदाहरणार्थ दोन माणसाचं भांडण सुरू आहे, तिसरा मनुष्य पाहतोय. आता हा पाहणारा कोण आहे, साक्षी आहे. तो साक्षी का आहे, पण तो जर त्या भांडणात उतरला तर, आधी तो होता, आता उतरला भांडणात, आता तो साक्षी राहिला. भांडणात उतरला तर साक्षी नाही, भांडणात उतरला, उतरता क्षणी त्याचं काय गेलं, साक्षी पण गेलं. म्हणून साक्षी कुठपर्यंत मानता येतं, जिथपर्यंत तो त्यांच्या दोघातही नाहीये, दोघांच्या भांडणात नाही. उतरला म्हणजे तो प्रत्यक्षात हातपाय घेऊन उतरेल असं नाही, मनाने जरी उतरला एकाच्या बाजूने किंवा दुसऱ्याच्या बाजूने तरी तो साक्षी राहत नाही. मग तो एकाच्या बाजूने जातो, एका पक्षात जातो, तो पक्ष धारण करतो, म्हणजे तो साक्षी राहत नाही. साक्षी म्हणजे ना इकडून ना इकडून, तटस्थ आहे तो. साक्षी हा फक्त त्यांना पाहणार आहे. मग तो निर्णय देणार आहे काय, हा चांगला का हा चांगला, पण त्याने जर निर्णय द्यायला सुरुवात केली तर तरी साक्षी राहत नाही. एखाद्याच्या बाजूने गेला काय, ह्याच्या बाजूने गेलाय, चांगल्याच्या वाईटाच्या कोणाच्याही बाजूने जाऊ द्या, तो साक्षी राहणार नाही. साक्षीचा अर्थ तो फक्त पाहतोय. जसं या ठिकाणी असलेला दिवा हा काय आहे, साक्षी आहे. तो कोणाच्या बाजूने आहे का, आपल्यापैकी कोणाच्या बाजूने, ज्यांच्या घरात आहे त्यांच्या बाजूने आहे का, तो दिवा ज्यांच्या घरात लावलाय त्यांच्या बाजूने आहे का, तो नाही. मग त्यांनी ठरवलं का फक्त यांच्याच बाजूने राहायचं, यांच्या घरातला दिवा आहे मी, असं काही नाही. दिवा हा कोणाच्याही घरातला नसतो, कोणाच्या घरात असला तरी कोणाच्या घरात नाही, तो साक्षी आहे फक्त. दिवा हा फक्त काय, साक्षी आहे. त्या दिव्याच्या प्रकाशामध्ये चांगलं हो वाईट हो तो सगळं पाहतो, पण चांगल्याच्या बाजूने जातो का, वाईटाच्या बाजूने जातो का, ना वाईटाच्या बाजूने ना चांगल्याच्या बाजूने. म्हणून साक्षी म्हणजे काय, जो चांगल्याच्या वाईटाच्या बाजूने जात नाही, कोणाच्याही बाजूने जात नाही, ना मनाने ना प्रत्यक्षात, त्याला म्हणतात साक्षी. प्रत्यक्षातही भांडणात उतरत नाही, मनाने सुद्धा उतरत नाही, असं जर कोणी असेल तर त्याला आपण म्हणतो साक्षी. निर्णय सुद्धा देत नाही, काहीच करत नाही तो, पण साक्षी आहे, तो आहे तिथे, पाहतोय, तो पाहणार आहे, तो फक्त जाणणार आहे. तुम्हाला जर असं करता आलं स्वतःबद्दल फक्त पाहणार आहे तर समजायचं तुम्ही साक्षीशीत आहात मी पावलेल्या. आणि होतं असं बरेच वेळा असं होतं. कधी होतं, सकाळी आपण जागे झालो, जागे झाल्या क्षणी
आपली काही वेळ अशी, काही क्षण अशी अवस्था असते की ज्यावेळेस आपण कशातच नसतो पण असतो, फक्त पाहतो, आपण डोळ्यासमोर दिसतंय पण कशातच नसतो. मग लगेच दुसऱ्या क्षणाला, क्षण मात्र असते ही गोष्ट, दुसऱ्या क्षणाला आपण लगेच म्हणतो हे घर माझं आहे. पहिल्या क्षणाला दिसतं फक्त घर, दुसऱ्या क्षणाला म्हणतो आपण हे घर माझं आहे. मग पहिल्या क्षणाला आपण कोण असतो? साक्षी असतो. साक्षी हा जो भाव आहे, हा जो भाव आहे ह्या अहंकाराची, म्हणजे साक्षी ह्यात अहंकाराची तादात्म्य पावतो. बऱ्याच वेळा आपण एकदम काहीच नसतं आपलं, म्हणजे फक्त आपण जाणते असतो, फक्त पाहणारे असतो, फक्त द्रष्टा असतो आपण. बऱ्याच वेळेस असं होतं. म्हणजे झोपेतून उठल्यानंतरचा एक क्षण दररोजच असेल असं नाही, पण बऱ्यापैकी असतो तो, लक्षात पण येत नाही तो. पण तसं साक्षी पण आपल्याला घेता येऊ शकतं, घेता येत. चांगल्याशी किंवा वाईटाशी आपण जर एकरूप व्हायला लागलो तर साक्षी पण जात. आपण फक्त पाहायला लागलो की साक्षी व्हायला. बऱ्याच वेळा असं होतं आपलं की आपण फक्त पाहत असतो, होतं असं, पण आपण आपलं साक्षी पण संपून टाकतो लगेच, दुसऱ्या सेकंदाला आपण संपवतो. म्हणजे एखाद्याच्या घरात गेलो आपण आणि घर बघितलं की आपण घर बघतो तेव्हा साक्षी असतो, पण आपण त्याची मीमांसा करायला लागलो किंवा त्याचा कुठल्याही प्रकारे विचार करायला लागलो की साक्षी पण संपलेला असतो. म्हणजे या घराला हा रंगच का दिला असेल असं म्हटलं की साक्षी पण गेलं. फक्त रंग पाहिला की साक्षी होत. आणि हाच रंग का दिला असेल, हा कुठला दिला असेल, का दिला असेल, असं नसतं दिलं तर असं दिलं असतं तर काय झालं असतं, हे सगळं म्हणायला लागलो की साक्षी पण संपलं. फक्त रंग दिलाय एवढं बघितलं, त्याच्या पुढचं काहीच नाही केलं, म्हणजे विचारच नाही केला तर साक्षी होत. एखादा तर उलट मग सुचवेल पण, हे रंग दे, तुम्ही हा रंग काढून टाका दुसरा द्या, ऑइल पेंट का नाही दिला, लस्टर का दिला, असं काहीतरी सुचवेल तो. मग हिरवा रंग का दिला, नाही का, हिरवाच का दिला, निळा का नाही दिला, असं सुचवेल तो. मग ते साक्षी पण सगळं सोडलेलं असतं. आपण प्रत्येक क्षणाला आपलं साक्षी पण सोडतो, पण बरेच वेळा जागा झाल्यापासून झोपेपर्यंत सुद्धा आपण बरेच वेळा साक्षी असतो. आपण म्हणजे अहंकार साक्षीची तादात्म्य ठेवत असतो. बऱ्याच वेळा अहंकार साक्षीची तादात्म्य ठेवत असतो. चिंतनामध्ये बरेच वेळा साक्षी राहतात लोक, काहीच करत नाही, ना ऐकतात ना काय, नुसतं ऐकतात. आता पाहणे हा जसा धर्म आहे, ऐकणे सुद्धा साक्षीचाच धर्म आहे, नाही का. नुसतं ऐकतोय पण ना इकडे निर्णय घेतो ना इकडे निर्णय घेतोय, मग तो कोण आहे? प्रत्यक्षातही येत नाही, मनाने पण येत नाही, नुसतं ऐकलं कुठे गेलं काय झालं काहीच माहित नाही, हा साक्षी आहे का नाही? म्हणून असे उलट साधक ऐकणारे किती श्रेष्ठ आहेत, ऐकणे नाही का. साक्षी म्हणजे द्वंद्वामध्ये पडत नाही, तो साक्षी असतो. द्वंद्वात पडत नाही साक्षी. काय द्वंद्वात पडत नाही, म्हणजे हा जिंकेल का हा जिंकेल माहित नाही, फक्त पाहतोय. याने जिंकावं का याने जिंकावं असं पण वाटत नाही. म्हणजे हे चांगलं हे वाईट असं काही तो समजत नाही, हा बरोबर हा चुकीचा असं तर काही समजत नाही. जेव्हा तुम्हाला असं वाटतं तेव्हा तुम्ही साक्षीपदावर, साक्षी अहंकाराचं साक्षीचं तादात्म्य आहे, ठीक ना. अशा प्रकारे तिघांचंही थोडक्यात आपण तादात्म्य कसं लक्षात घेतलंय, म्हणजे प्रत्यक्षात काय होतं याचा आपण विचार केला. असं होतं ना, तिन्ही वेळेस तीन गोष्टी सांगितल्या, अहंकार आणि चिदाभास, अहंकार आणि देह, अहंकार आणि साक्षी. असं होतंय, तिन्ही होतंय का नाही, आपण अनुभवतोय ना तिन्ही पण. आणि ह्या सगळ्यांमध्ये प्रमुख कोण आहे, ह्या चौघांमध्ये प्रमुख कोण आहे? अहंकार प्रमुख झालेला आहे, म्हणून तर अहंकाराचं यांच्याशी तादात्म्य असं म्हटलेलं आहे. साक्षीचं याच्याशी, चिदाभासाचं यांच्याशी असं तादात्म्य म्हटलेलं नाही. तादात्म्य कोणाचं आहे? अहंकाराचं तादात्म्य म्हटलंय. अहंकाराचं यांच्याशी तादात्म्य, म्हणजे प्रमुख कोण आहे ते? अहंकार. अहंकार या ठिकाणी प्रमुख आहे. मग हे जे तादात्म्य झालं यांचे प्रकार केलेत. या तादात्म्याला 3 प्रकाराने मांडलेलं आहे या ग्रंथामध्ये, या श्लोकामध्ये या तादात्म्याला 3 प्रकारे मांडलंय. तर पहिला प्रकार जो आहे तो सहज, सहजम. आता सहजम तादात्म्य हे कोणाचं आहे? अहंकार आणि चिदाभास. सहज जेव्हा तादात्म्य असं, सहज म्हणजे काय? सहज म्हणजे काय? उदाहरण कळत नाही. उदाहरण सांगतो म्हणजे लक्षात येईल. पाणी जे आहे ते आपण जर सोडलं तर कुठे जातं? ढाळाने जातं, उताराने जातं. तो सहज त्याचा काय
म्हणून याला तर सहज. आणि त्याला जर आपल्याला वर हिमालयात पाठवायचं असेल तर मग ते सहज नाही. सहज म्हणजे स्वभाव, त्याच्यातून जे स्वभावतच आहे, स्वाभाविकपणे जातात. सहज म्हणजे त्याची जन्मजातच येते, सहज सहज येते. त्यासाठी काही त्याला विशेष काहीच करावं लागणार नाही. पाण्याला उताराला पाठवावं लागत नाही, ते जातं. पाण्याला उताराला पाठवायची गरजच नाही. पाण्याला अडवायची गरज, पाण्याला अडवायची गरज आहे का नाही? आहे. म्हणजे पाण्याला थांबवण्याची गरज आहे, पण वाहणे हा त्याचा धर्मच आहे. पाणी हे सतत वाहत असतं, वाहत राहतं, थांबतच नाही कुठे, उताराच्या दिशेने वाहत राहतं. त्याचा धर्मच येतो वाहणे, म्हणून सहज येते. सहज गोष्ट आहे. पक्षी जन्माला आला की लगेच त्याला त्याची आई आणि वडील शाळेत टाकतात. पक्षी जन्माला आल्यावर त्याच्या आई वडील काय करतात? त्याला शाळेत टाकतात, एअरफोर्स स्कूल. कारण उडण्याची ट्रेनिंग द्यायची त्याला, नाही का? टाकतात ना ते? हो म्हणतात. कोण हो म्हणतात? पक्षाला जन्माला आल्यानंतर उडण्याच्या ट्रेनिंगसाठी कुठल्या शाळेत टाकतात? कुठल्या शाळेत टाकतात? मासा जन्माला आल्यानंतर त्याला पोहायला शिकायला कुठल्या शाळेत टाकतात? कुठल्या वॉटर टँक मध्ये त्याला घेऊन जातात पोहण्याची ट्रेनिंग? माणसाला पोहण्याची ट्रेनिंग द्यायला लागते, मास्याला नाही. द्यावी लागेल. आपोआप जन्माला आलेल्या मुलाला, माणसाच्या मुलाला चालण्याला शिकवायची गरज नसते. खरी लोक शिकवतात तो भाग वेगळा आहे. गरज आहे का? गरज नाही. तुम्ही लहान मुलाला चालायला शिकवू नका, ते चालणारच आहे. आणि जे नाही चालणार त्याला कितीही शिकवा ते चालणार नाही. तर चालणे हा माणसाचा सहज धर्म आहे. उडणे हा पक्षाचा सहज धर्म आहे. सहज येते, जन्म जात आहे त्याच्याकडे, सहजच आलेलं आहे त्याच्याकडे. पोहणे हा माशाचा सहज धर्म आहे. श्वासोश्वास घेणे हा सुद्धा आपला सहज धर्म आहे. त्याच्यामध्ये काही करावं लागत नाही. डोळ्याची पापण्यांची उघडझाप होणे हा कसा सहज धर्म आहे, त्यासाठी प्रयत्न करावा लागत नाही. आंघोळ करणे हा आपला सहज धर्म नाहीये, आंघोळ करावी लागते. डोळ्याची उघडझाप सहज आहे, त्याला काही करावं लागत नाही. का तुम्ही प्रयत्नपूर्वक करताय? काहीच करत नाही प्रयत्नपूर्वक, सहज आहे. म्हणजे अशा कितीतरी गोष्टी कशा असतात? सहज. म्हणून या ठिकाणी सहज शब्द जो त्याचा आपण विचार करतोय. सहज काय काय सहज असतं. आता काही वेळेस काय होतं, पुन्हा 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 केल्याने ते सहज होतं. ते सहज, हे सहज नाही. एखादा गाडी चालवायला शिकतो, सुरुवातीला तो काही गाडी चालवतो, त्याचा काही सहज धर्म आहे का? नाही. तो गाडी चालवायला शिकतो आणि पुढे जाऊन काय होतं, त्याला गाडी चालवणं एकदम सहज असतं. म्हणजे त्याला सांगावं लागत नाही पायांना की ब्रेक दाब, अडथळा आले की ब्रेक दाब, असं त्याला पायांना सांगावं लागत नाही. पण जेव्हा नवीन शिकत असतो तेव्हा समोर माणूस आला तरी सुद्धा ब्रेक दाबला जात नाही. त्याला धडकतो दगडाला सुद्धा, दगड दिसत नाही, माणूस दिसत नाही, कारण ते पायांना कळतच नाही की ब्रेक दाबायचा आहे म्हणून. पण एकदम शिकलेला मनुष्य असेल तर त्याला सांगावं लागत नाही पायांना ब्रेक दाब आता, किंवा ऍक्सिलरेटर दाब, गिअर बदल, हे काही सांगावं लागत नाही. सहज होतं ते. पण ते सहज, हे सहज नाही. कारण सहज या शब्दामध्ये तुम्ही त्याला घ्याल तर मग गडबड होईल. ते सहज आहे का? डोळ्यांचं पाहणं हा काय सहज धर्म आहे. डोळ्यांचं पाहणं हा सहज धर्म आहे. काही गोष्टी ज्या आहेत ते सहज. सहज धर्मांचे, सहज या शब्दाचा विचार करू लागलो तर जगामध्ये आपल्याला कितीतरी गोष्टी सापडतील सहज आहेत, है ना? ठीक आहे. अख्ख्या जगाला स्वतःमध्ये सामावून घेणं हा आकाशाचा सहज धर्म आहे. त्याला सहजपणे करता येतं. माणसांना मात्र सगळ्या जगाला सामावून घेता येत नाही स्वतःकडे, नाही का? म्हणून ज्या माणसाचं हृदय आकाशासारखं व्हायला लागतं तो लोकांना सांभाळून घेतो, सहज घेतो. पण ज्याचं हृदय आकाशासारखं नसतं त्याला मात्र लोकांना सांभाळून घेणं अवघड असतं, आहे की नाही? आणि आपल्याला आता तर जगामध्ये आता अशी परिस्थिती झाली आहे की दुसरा मनुष्य खपतच नाही, आहे की नाही? का खपतो? दुसरा मनुष्यच खपत नाही आपल्याला. कारण का? हृदय जे आहे हे आकाशासारखं नाहीये. म्हणून हृदयामध्ये काय झालंय? वायू भरलाय, अग्नी भरलाय, जल भरलंय, पृथ्वी भरलाय,
नाही हे तर जाऊ द्या, कचरा भरलाय, नको नको ते घाण भरून ठेवली हृदयामध्ये. मग तिथे सगळ्यांना सांभाळून घेण्याची कसं काय हे राहील, नाही का? आणि आपण साधू संत कोणाला म्हणतो, जो सगळ्यांना सामावून घेतो. आपण साधारण माणसं काय करतात, आपण काय करतो साधारणपणे, जे फायद्याचे त्यांना सांभाळून घेतो, ज्यांच्यापासून तोटा आहे त्यांना सांभाळून घेत नाही. असो, सहज धर्म पृथ्वीचा, आकाशाचा, जलचा, वायूचा, अग्नीचा, सगळ्यांचा काही सहज असतं, काही गोष्टी सहज आहेत. पण सगळ्यांना सहज सगळं नाहीये. जसं पाण्याला जर म्हणलं सगळं सामावून घे स्वतःमध्ये, तर घेता येईल का त्याला? नाही घेता येणार. तो पाण्याचा धर्म नाहीच आहे, नाही का? आता लोकांना शीतलता प्रदान कर असं जर अग्नीला सांगितलं तर त्याला ते करता नाही, ते सहज नाही येते, त्याला शक्य नाही ते. तर सहज, ठीक आहे. पण काही काही लोक प्रयत्नपूर्वक करतात आणि सहज समजतात. बरेचसे लोक मला म्हणतात, महाराज तुम्ही जे चिंतन सांगता हे सहजच सांगता बा, ठीक नाही, कारण शिकून नाही सांगत. काय शिकून येतं का ह्या गोष्टी? मग काय काय महाराज बांधतात, आता आपण पण महाराजांना सांगण्याचा प्रयत्न करूया. मग ते खूप अभ्यास करतात, खूप अभ्यास करून काय करतात, सहज करण्याचा प्रयत्न करतात. आणि मग बाकीचे लोक येऊन मला सांगतात, तुमच्यासारखं सांगतात ते पण, नाही का? 5 लोक गाडी चालवतात. आता 5 लोक गाडी जेव्हा चालवतात तेव्हा 5 लोकांची गाडी चालवण्याची पद्धत वेगळी असते. त्यातला एखादा सहज चालवत असतो गाडी, सहज. आणि 4 जे असतात ते कसे चालवत असतात, ते खूप कष्टाने शिकून चालवत असतात. चालवतात 5ही पण सहज चालवणारा एकच असतो. ते कष्टाने शिकलेला नसतो, त्याचा सहज शिकलेला असतो. शिकलेला आहे तो, पण तो कसा असतो, सहज शिकलेला असतो. मी 4 चाकी गाडी चालवायला कुठे शिकलोच नाही, डायरेक्ट घेतली चालवायला लागलो, डायरेक्ट चालवायला लागलो. ट्रेनिंग नाही, काही नाही, काही नाही, काही नाही, सहजच चालवायला लागलो. पण काय काय मी 4 चाकी ड्रायव्हिंग करणारे बघितलेले आहेत, 2-2 वर्ष शिकले तरी धडकतात कुठेतरी जाऊन. आलं लक्षात? म्हणजे सहजता जी आहे ती अशी असते. मी उदाहरणं सांगतोय, म्हणजे माझं कौतुक नाही सांगत. आणि कौतुक वाटलं तर आत्मस्तुती प्रिय असतेच, त्यामुळे काही हरकत नाही, हे की नाही, थोडीफार मध्ये मध्ये केली तर. सहज जे आहे, ही सहजता जगामध्ये सगळीकडे आहे. हा सहजता जो शब्द आहे हा आपण अनेक उदाहरणामधून पाहिलं. या ठिकाणी सहजम तादात्म्यम, कोणाचं? अहंकाराचं. कोणाशी? चिदाभासाशी. चिदाभासाचं तादात्म्य अहंकाराशी सहज आहे. तिथे कुठल्याही प्रकारे प्रयत्न केलेला नाही, काही प्रयत्न केलेला नाही. आता जिथे काही प्रयत्नच केलेला नाही तादात्म्य होण्यासाठी, तिथे सहज शब्द वापरता येईल ना. तसं झालं असेल तरच सहज शब्द वापरता येईल. प्रयत्नपूर्वक काही नाहीये, सहज आहे ते. सहज म्हणजे कसं, जन्माला आलं मूल, कोणाचं? पशु पक्ष्यांचं. पक्ष्यांचं मूल जन्माला आलं की उडणं हा सहज धर्म. मासा जन्माला आला की पोहायला लागतोच, नाही का? तसा अहंकार जन्माला आला की चिती छाया आणि त्याचा अहंकाराचं तादात्म्य सहज होऊन जातं आपोआप. अहंकार जन्मला की चिती छायाच्या तादात्म्य झालंच. त्यात काही कष्ट नाही, काही नाही, काहीच करावं लागत नाही. त्याच कुठलाही त्यावर प्रयोग करावा लागत नाही. म्हणून जन्मलेल्या मुलाला सुद्धा असं वाटतं मी शहाणा आहे, मलाच कळतं सगळं. तुम्ही त्याच्या विरुद्ध काय करा बघा, ते रडायला लागतं. लहान मुलाच्या समोर तो काहीतरी खेळतात, लहान एकदम जन्माला आलेलं पोरग आहे, थोडंसं कळतंय असं धरून त्याच्या समोर तो काहीतरी खेळत असेल, काय खेळत, काही चिखलात खेळत असेल, तुम्ही त्याला उचलून बाजूला करायचा प्रयत्न करा, ते काय करतं? रडतं. का बरं? काय समजत असतो तो? उचलणाऱ्याला तो असं म्हणत असतो, बोलता येत नाही पण म्हणत असतो असं की तू काय शहाणा आहेस का, मला कळतं ना कुठं खेळावं ते. पण उचलणार पण शहाणा असतो ना, म्हणून त्याच्या जन्मातच तो गुण आलेला आहे. लहान मुलं जे काही वागतात, जे काही जन्मतात, जे काही करतात, हे सगळे कसे करतात? सहज आहे ते. सहज चिती छाया म्हणजे कळणं. लहान मुलाला काय वाटतं? मलाच सगळं कळतंय. आलं लक्षात का? नाही वाटत? वाटतं का नाही वाटत? चिती छायाचे जे काही धर्म, चिती छायाचे धर्म आपण विचार केलेला आहे मगाशी. सगळ्यात पहिला धर्म काय आहे? कळणं. आपण विचार केला, त्यामध्ये प्रातिनिधिक आपण विचार करतो आहोत. सगळ्याच शब्दांचा आपल्याला विचार करायचा असं काही गरजेचं नाहीये, पण जेवढं शक्य आहे तेवढं आपण त्याचा विचार करणार आहोत. कळणं हा धर्म कोणाचा आहे? चिती छाया. कळणं, जाणीव सहजच असते त्याच्यात. लहान मुलाकडे सुद्धा जाणीव कशी असते? सहज असते.
लहान मुलं असो किंवा कोणी असो, कुठलाही जीव असो, सूर्यप्रकाशाच्या दिशेने वाढायचं हे झाडाला शिकवावं लागत नाही. आपोआप पाण्याच्या दिशेने फोपवायचं हे मुळांना शिकवावं लागत, सहज त्यांच्या. चितिछाया आणि अहंकार हा जो आपल्यामध्ये आलाय, आपण असो किंवा कुठलाही जीव असो, पशु असो पक्षी असो, कुठलाही असो, हा जो अहंकार आहे, या अहंकाराशी या चितिछायेचं तादात्म्य जे आहे ते इतकं सहज झालेलं आहे की अहंकारातले जे काही धर्म आहेत ते चितिछायेमध्ये आणि चितिछायेचे जे धर्म आहेत ते अहंकारामध्ये सहज आलेले आहेत, इतके सहज आहेत ते. पण अहंकार इथे प्रमुख धरल्यामुळे अहंकाराने त्याचे धर्म घेणे असं आपण धरतोय. कारण आधीच विचार केलाय की प्रमुख कोण धरलेला आहे, ते अहंकार धरलेला आहे, म्हणून अहंकार ते घेतो असा आपण अभ्यास करतो. परस्पर अध्यास हा तर विषय आहेच, परंतु सध्या आपण काय विचार करतो या श्लोकामध्ये, अहंकार प्रमुख धरलाय आणि अहंकाराचं तिघांशी तादात्म्य धरलंय, म्हणजे त्या तिघांचे जे काही गुण असतील तो अहंकार घेणार आहे. म्हणून अहंकार जो असतो त्या अहंकाराशी चितिछायेचे जे काही धर्म असतील ते सहजच येणार आहे. म्हणून आपल्याला सहजच मी शहाणा आहे असं वाटतं, मला कळतं असं वाटतं, माझंच अस्तित्व राहावं असं वाटतं. कोणाचं अस्तित्व वाटतं? सहज असतं ते. मग ते सुप्त असो, आता झोपलेल्या माणसाला काही वाटत नाही माझंच अस्तित्व असं, तो झोपलाय म्हणून. पण जागा झाल्यावर, तसं लहान मुलाला सुद्धा एका ठराविक वेळेपर्यंत काही वाटत नाही, कारण तो लहान एक पण जे असतं तेवढ्या थोड्याशा काळापुरता तो झोपल्यासारखाच असतो. पण हळूहळू तुझा जागा होतं. तसं दुसऱ्याचं मूल आलं आणि त्याची आई जर त्या मुलाकडे लक्ष द्यायला लागलं ते रडायला लागतं, कारण त्याला अस्तित्व कोणाचं पाहिजे असतं? स्वतःचं अस्तित्व पाहिजे असतं. काही काही लहान मुलं तर त्यांना काही बोलता येत नाही, काही नाही, पण त्यांच्याकडे लक्ष नाही दिलं की ते रडायला लागतात. एका थोड्याशा दिवसानंतर बघा सगळीकडे असंच असतं. का बरं? कारण अस्तित्व त्यांना काय दाखवायचं, स्वतःचं अस्तित्व दाखवायचं असतं. आणि लहान मुलं सुद्धा अस्तित्व दाखवून देतात. लहान मुलं काय म्हाताऱ्या माणसापर्यंत सगळेजण स्वतःचं अस्तित्व दाखवून देतात. म्हातारा आतल्या खोलीत जरी आपण झोपवलेलं असलं, पाहुणे आले तर खोकतच ते म्हातारा. का खोकतं? म्हणजे खोकला आला नाही तरी खोकून दाखवतो. किचन मध्ये स्त्री असले, बाहेर कोणी आलं तर वाजून दाखवते भांडी. गरज नसते उलट ना आपटण्याची, पण आपटते, कारण आतमध्ये कोण आहे हे ते दाखवत असते. प्रत्येक जण स्वतःचं काय करतोय? अस्तित्व दाखवतोय. का? अहंकार आणि चितिछायेच्या तादात्म्य. हे फ्लेक्स बोर्ड वगैरे लागतात, हे कशासाठी लागतात? हे सगळे कशासाठी लागतात? फ्लेक्स बोर्ड. आमचं अस्तित्व आहे हे दाखवायचंय प्रत्येकाला. प्रत्येक जण तो करतोय. मग काही जण अति करतोय, काही थोडं कमी करतोय. पण हे सगळे का करतायत असं? तुम्ही आणि मी का करतोय हे सगळं? तुम्ही आणि मी, आपण सगळे त्यामध्ये आहोत. आपण प्रत्येक जण आपलं अस्तित्व दाखवण्याचा प्रयत्न करतो. माझं अस्तित्व आहे. बऱ्याच वेळ मी झोपलेला असतो, लोक मला उठवतात तर म्हणतात महाराज पाया पडू का? का कारण असं? पाया पडणे त्यांना घेणं देणं नाहीये. त्यांना कशाची घेणं देणं नाही? मी पाया पडून गेलो किंवा गेले, स्वतःचं अस्तित्व दाखवायचे त्यांना. पाया पडण्याशी घेणं देणं असतं तर महाराजांना उठवायची गरजच नाही, किंवा महाराजांना लक्षात राहिलं पाहिजे मी येऊन गेलोय, गेले. बरोबर नाही? आता लोक काय पाया नाही पडत. महाराज झोपले असले की आता कोणी पाया पडणार नाही. ह्याच्या मागची भूमिका काय आहे? मी बऱ्याच वेळा लक्ष देत नाही लोकांकडे. पाया पड नाही तर नको पडू. जाणीवपूर्वक मी असं करतो. आता लोकांना कळेल महाराज असं जाणीवपूर्वक करतो. पण ते मला दाखवून देतात की आम्ही पाया पडतोय बरं का. म्हणजे त्यांना काय म्हणायचं असतं? आमचं अस्तित्व आहे, लक्षात घ्या. आणि एखाद्याचं अस्तित्व जर आपण झुगारायला लागलो, नाकारायला लागलो, तर ते लोक आपल्या विरोधात जातात. आपल्याला त्यांचं वैर होतं. कोणाचं अस्तित्व जर आपण काय करायला लागलो? नाकारायला लागलो. मी जर तुमच्याकडे लक्षच दिलं नाही, तुम्हाला माझा राग यायला लागेल, आपोआप येईल का नाही? येणारच. का कशामुळे येणार? कारण सहज जे आपला धर्म आहे, सहज जे तादात्म्य अहंकाराचं, ते साक्षीशी आहे. नाही, कोणाशी आहे? चितिछायेशी आहे. चितिछायेशी जे आपलं सहज तादात्म्य, त्याच्यामुळे असं होतं. मी जरी तुमच्याकडे आलो, मी काय प्रयत्न करणार? मी आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करणार. माझं अस्तित्व मग वेगळ्या रूपाने आपण प्रकट करण्याचा प्रयत्न करतो. काही करून आपलं अस्तित्व राहिलं पाहिजे, कसं तरी करून आपलं अस्तित्व सिद्ध झालं पाहिजे, यासाठी प्रत्येक जण प्रयत्न करतो. प्रत्येक जण हा प्रयत्न करतो. मलाच कळतं हा चितिछायेचा संबंधित भाग आहे. माझंच अस्तित्व राहावं हा सुद्धा चितिछायेशी संबंधित आहे.
नाही का? जगामध्ये प्रत्येक जण आम्ही सुखी आहेत असं दाखवण्याचा प्रयत्न करतात, नाही करतात का नाही? जगातला प्रत्येक जण आम्ही सुखी आहोत असं दाखवण्याचा खोटा प्रयत्न करतात, आणि जगामध्ये खरं कोणीही सुखी नाही. आणि असा प्रयत्न करतात म्हणून प्रत्येकाला दुसरा सुखी असं वाटतंय. प्रत्येकाला काय वाटतंय? कारण तो दुसरा जो आहे तो प्रत्येक जण आम्ही सुखी आहोत हे वागण्यातून दाखवतोय. मी सुद्धा इथे व्यासपीठावर बसले की असं काय बोलतो की तुम्हाला वाटतं अरे महाराज सुखी आहे बरं का फार, आणि नंतर गेले की फार कोमेजून बसते. नको नको ते चिंता, नको नको ते व्याधी, नको नको ते त्रास, सुखी नाही काय. पण प्रयत्न काय? आता ते सुखी का नाही त्याची कारणं निराळी आहेत, तो भाग वेगळा आहे, तो आता इथे नाही. पण प्रत्येक जण जगातला काय प्रयत्न करतोय? आम्ही सुखी आहोत. एखादा जर हातामध्ये सोन्याचं ब्रेसलेट घालतो, का घालतो? गळ्यात सोन्याचा गोप घालतो, का घालतो? कशासाठी घालतो? नवीन कपडे घालून तुम्ही लग्नात मिरवता, का मिरवता? का कशासाठी करताय? कशासाठी? भरजरीचे कपडे नसले आपल्याकडे सोन्याचे दागिने दुसऱ्याचे मागून घालता. म्हणजे काय हेतू आहे नक्की? आम्ही सुखी आहोत हे दाखवायचंय. आणि सुख हा गुणधर्म कोणाचा आहे? चिती छायेचा आहे, त्यांचा गुणधर्म आहे तो. आपण तो प्रयत्नपूर्वक अहंकाराशी तादात्म्य करून दाखवण्याचा प्रयत्न करतो, नाही? म्हणजे सतरूपता, चिद्रूपता, आनंदरूपता हे सगळं जे आहे ते चुकून मी व्यासपीठावर म्हणून लोक काही बोलत नाही. मला व्यासपीठावरून खाली आलो मी जर एखादा विषय मांडायला लागलो तर काय काय लोक मलाच शिकवतात. मला शिकवतात म्हणजे मी शहाणा आहे असं समजून नाही म्हणत, पण मला शिकवतात. तुम्हाला काय कळतं महाराज, आम्ही सांगतो ते ऐका जरा नीट, हे बघा हे असं आहे. मग म्हणतो खरं की गाड्या तुझंच खरं. म्हणजे हे काय झालं? चिदत्व प्रगट करतात. आता माझ्या समोर करत नाही, कारण बऱ्याच वर्ष माझे चिंतन ऐकल्यामुळे त्यांना लक्षात आलं की यांच्याकडे जास्त चिदत्व आहे म्हणून काय बोलणार नाही. पण साधारणपणे तुम्ही कोणाकडेही जा आणि त्याला काहीतरी सांगा, तो त्याचं चिदत्व प्रगट केल्याशिवाय राहतच नाही. तुम्ही कोणालाही दोन गोष्टी चांगल्या सांगा. म्हणजे आमचे एक नातेवाईक आहे, माझ्यापेक्षा वयाने मोठे आहेत. त्यांना एक दिवस जाऊन जरा थोड्याशा गप्पा सांगायला लागलो, पूर्वी 10 वर्षापूर्वी. तर ते वयाने मोठे असल्यामुळे ते मला काय म्हणे, काल माझ्या मागून जन्माला आला, मी पाहिलं तुला जन्माला आल्या, तू मला शहाणपण शिकवतोय. म्हणजे त्याला काय वाईट वाटायचं काहीच कारण नाही. त्याच्यामध्ये काय, त्याचं जे चिदत्व आहे ते तो आरोपित करतोय, अहंकाराशी एकरूप करतोय, आणि मग तो म्हणतोय मी शहाणा आहे, तू काय शहाणा लागून गेलास, नाही का? म्हणजे प्रत्येक जण आपलं अस्तित्व, चिदत्व म्हणजे शहाणपण आणि सुखरूपता प्रकट करण्याचा प्रयत्न करतो जगामध्ये. कशामुळे करतोय? चिती छाया, अहंकार, एकरूपता. आणि कशी आहे ती? सहज आहे. म्हणून तुम्ही एकदम नवीन साडी घालून किंवा नवीन ड्रेस घालून एखाद्या कार्यक्रमात वगैरे जाणं, मिरवणं, ह्यात काही नवल काय? सहज येते. आणि तसं नाही करायला लागले की समजायचं तुम्हाला कोणीतरी काहीतरी टोचलेलं आहे की बाबा सोडा हे तादात्म्य. आता तादात्म्य तोडण्याचा विषय आलेला नाही अजून. तादात्म्य तोडण्याचा विषय आलेला नाही म्हणून ते तोडायचा विषय नको सांगायला. नाही, मिरवा, नाही का? सहजच मिरवा. चिती छाया आणि अहंकार यांचं तादात्म्य. आता चिती छायेचं तादात्म्य, तादात्म्य कोणाचं आहे? चिती छायेचं तादात्म्य, चितीचं नाही ना. हे घातक आहे. घातक आहे आपल्याला. तो म्हणतो मी शहाणा आहे, चांगली गोष्ट आहे, पण तो चिती छायेशी तादात्म्य करून म्हणतोय ते. त्याला वाटतं की माझंच जगात नाव असावं. फ्लेक्स बोर्डवर सगळे लावले, इकडे लावलं तिकडे लावलं, माझंच जगात नाव असावं त्याला वाटतं, चांगली गोष्ट आहे. पण ही चिती छायेशी तादात्म्य ठेवून करतोय अहंकार, चितीशी नाही. हे वाईट. अख्ख्या जगात मीच असावं, माझंच अस्तित्व असावं हे वाटणं चांगलं आहे, कारण अख्ख्या जगात फक्त एकाच अस्तित्व आहे. कोण आहे ते? ब्रह्माचंच अस्तित्व आहे. तसंच या जगात मीच असावं असं वाटणं चांगलं आहे. पण हा त्याचा जो भ्रम आहे तो चिती छायेशी अहंकाराने युक्त होऊ नये, हा आपल्याला घातक आहे. मीच सुखरूप असावं, सगळ्यात सुखी मी असावं असं वाटणं चांगलं आहे. पण त्याचा जो भ्रम आहे तो कसा आहे? चिती छायेशी तादात्म्य पाहू नये. चिती छायेशी अहंकाराचं तादात्म्य असा आहे, हे वाईट. पण हे सहज आहे, इतकं सहज आहे, इतकं सहज आहे की जन्मताच आहे सगळ्यांकडे.
म्हणजे तुम्हाला सांगितलं, लहान मुलाला सुद्धा जर त्याच्याकडे लक्ष दिलं नाही तर ते सुद्धा काय करायला लागतं, रडायला लागतं. त्याच्या प्रत्येक कृतीमध्ये मीच शहाणा आहे दिसतो तुम्हाला नीट बघितलं. लहान मुल जे काही करेल, कारण आतमध्ये त्याच्या चिती छाया आणि अहंकाराचं तादात्म्य आहे अनंत जन्मापासून. त्यामुळे आई बापाने घरी काही शिकवलं ते मुलगा शाळेत गेल्यानंतर काय करेल हे तुम्ही सांगू शकत नाही. का सांगेल, सांगता येईल, सांगू शकत नाही. कारण त्याच्या आतमध्ये हे तादात्म्य आहे ना, ते तुम्ही दूर काढू शकताय. त्यामुळे महाराजांनी काही सांगितलं तरी तुम्हाला कधी कधी वाटतंच की आपल्याला महाराजांपेक्षा थोडं तरी जास्त कळतंय, असं कधी कधी वाटतंच. हे महाराजांनी चुकीचं सांगितलं बरं, असं वाटतंच कधी कधी. का वाटतं? महाराजांना दोष द्यायचं म्हणून नाही वाटत ते. बरेच वेळ तुम्हाला असं वाटत असेल की महाराजांनी हा भाग काय बरोबर सांगितला नाही, नीट नाही, याच्यापेक्षा असं चांगलं असतं, असं वाटणार. काय वाटणार? ह्याच्यात महाराजांची चूक काढायची किंवा हा भाग नाहीये. काय चिती छायेमध्ये जे चिदत्व आहे हे आपल्याला आपल्या अहंकाराशी आपण एकरूप करून बसलेलो आहे, म्हणून हे असं होणारच आहे. ह्याच्यातून कसं बाहेर पडायचं, या भ्रांतीतून किंवा या भ्रमातून, या गोंधळातून कसं बाहेर पडायचं हा विषय येणार आहे पुढे. कदाचित काय येणार नाही, येणार आहे पुढे तो विषय येईल. पण सध्या आपल्याला काय झालं हे लक्षात घ्यायचंय. काय झालंय नक्की, काय गोंधळ झालाय. अनंत जन्मापासून चिती छाया आणि अहंकार यांचं तादात्म्य आहे, त्यांचं तादात्म्य आहे. म्हणून सावध व्हायला पाहिजे. काय व्हायला पाहिजे? सावध व्हायला पाहिजे. कसं आहे, सहज आहे का नाहीये? का ह्याला काही कष्ट करावे लागतात आपल्याला? मीच शहाणा आहे असं आपल्याला शिकवावं लागतं काय? कुठल्या आईबापाने पोराला शिकवलेलं असतं की हा तूच शहाणा आहे, तूच शहाणा आहे, असं शिक, असं शिकवते कुठल्या आईबाप पोराला? मीच सुखी आहे, मीच सुखी आहे यासाठी प्रयत्न करणं हे शिकवते कुठला आईबाप पोराला? नाही. तुझंच अस्तित्व राहिलं पाहिजे हे कुठल्या आईबाप पोराला शिकवतात का? नाही. सहज आहेत. एक पोरगा म्हणतो एक वेळा आईबाप मेले तरी चालेल, आपण राहिलं पाहिजे. आणि आईबाप सुद्धा म्हणतात, म्हणजे एखादी स्त्री जर प्रसूत व्हायची असेल, आता पोरगा का स्त्री असा प्रश्न आला तर काय म्हणतो नवरा? स्त्रीचा असतं. स्त्रीला जरी विचारलं तर ती काय म्हणणार? पोरग दुसरं होईल ना, हे मेल तर जाऊ द्यायचं काय फरक पडतो? व्यावहारिक दृष्ट्या ते बरोबर आहे, व्यावहारिक दृष्ट्या विचार केला तर बरोबर वाटतं. पण यातून काय दिसतंय? अस्तित्व जे आहे हे प्रत्येक जण आपलंच सिद्ध करणार आणि सहज येते एकदम, आहे की नाही? का नाही? कोणाच्याही घरी, कुठल्याही लोकांच्या घरी गेलं, त्यांच्या घरात लहान मुलं वगैरे असले की ते आपल्या पुढे येऊन उड्या मारून दाखवतात, आहे की नाही? दाखवतात का नाही? का नाही दाखवत? का बरं दाखवतात? का त्याला आई बाबांनी सांगितलं असतं जाऊन पाहुणे आले की जाऊन उड्या मारायचे, आज सांगितलेलं असतं का? नाही सांगितलं. काही सांगत नाही आई बाप. का सांगतात? उलट जर सांगितलं आई बापाने जा बरं त्या आपल्या काकांसमोर हे पोयम म्हणून दाखव, तर कदाचित ते पोरगं ऐकत नाही दाखवत जा. का ते म्हणतो तुझं काय, माझं अस्तित्व आहे ना, नाही दाखवत. आणि कदाचित काही सांगितलेलं नाही आई बाबा तरी जाऊन सांगतो पोरगं माझं नाव हे, आणि आई बाबांनी सांगितलं तुझं नाव सांग, तर म्हणतो सांगतच नाही जा. का नाही सांगत? ते म्हणतो तुमचं काय, माझं अस्तित्व आहे ना, नाही का नाही? ते त्यांचं अस्तित्व सिद्ध करणार आहे. आपल्याला वाटतं चुकीचं बरोबर, किंवा यांना नाव सांगायला पाहिजे पण नाही सांगितलं. का नाही सांगितलं? कारण त्याच्या आतमध्ये ती प्रक्रिया झालेली असते की तुम्ही काय मला शिकवता, माझं अस्तित्व मी ठरवणार ना, सांगायचं का नाही सांगायचं मी ठरवतो, नाही का नाही? तर असा हा अस्तित्व, सुखरूपता, चिदत्व, हे सगळे जे काही चित्ती छायेचे, चितीचे जे काही प्रतिबिंबित झालेले गुण असतील, हे सगळे अहंकाराशी काय होतात? तादात्म्य पावतात. आणि ते इतक्या सहज पावतात. हे सहज आहेत हे मी तुम्हाला एवढ्या उदाहरणातून सांगतोय, कारण त्यांनी लिहिलंय सहज आहे, पण आपल्याला ते सहज आहेत का नाही या उदाहरणावरूनच लक्षात येऊ शकतं, बरोबर का नाही? कारण नुसतं त्यांनी म्हणलंय सहज तादात्म्य आहे, हे तुम्हाला काही लगेच लक्षात येईल असं वाटत नाही. परंतु या उदाहरणावरून मात्र नक्की लक्षात येईल की चिती छाया आणि अहंकार यांचं काय सहज तादात्म्य आहे. जे काही चिंतन झालं ते सद्गुरुचरणी अर्पण करतो आणि इथेच पूर्णविराम. पुंडलीकवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरुनाथ भगवान की जय.